आपल्याबरोबर सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट आहे. सर, राज्यामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर 3-4 महत्त्वाचे प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सैफ अली खानचं प्रकरण अगदी ताजं आहे आणि त्यावरून आता यामध्ये हिंदू मुसलमान किंवा जातीय रंग द्यायचा प्रयत्न केला जातो. अनेकांकडून आरोप केले जातात की तो मुस्लिम आहे म्हणून त्याला स्टॅबिंग केलं. काल संजय राऊत म्हणाले की इथून बॉलिवूड पळवून लावायचं आहे, त्याच्यामुळे अशा घटना घडत आहेत. काय वाटतं आपल्याला याच्यावर? हे बघा, सैफ अली खानचं जे प्रकरण आहे ते चोरीचं प्रकरण आहे. पोलीस तपासामध्ये ते चोरी करताना आपलं ते उघडकीस आलेलं आहे. टेक केअर तिथलची जी कोणी महिला होती ती सुद्धा त्याच्यामध्ये आहे, CCTV फुटेजमध्ये आहे. तिने सुद्धा सांगितलं कसा चोर आला, काय केलं. म्हणजे मुळात प्रकरण हे चोरीचं आहे. आता त्याला जातीय रंग द्यायचा प्रयत्न काही लोक करतात, विरोधक. मग आता चोराची जात कोणती ते पाहिले पाहिजे. यांना कदाचित त्या चोराचं नाव माहिती असेल. म्हणून एखाद्यावर हमला झाला किंवा हल्ला केला गेला, ते चोरीच्या निमित्ताने झालेला हल्ला आहे, त्याला जाती रंग कशासाठी देता तुम्ही? काय गरज आहे? तो दुसऱ्यावर होऊ शकत नाही का? म्हणजे एखाद्याने उद्या जातीचा आहे कोणत्या तरी, त्यांनी एखादा क्राईम केला की त्याला सपोर्ट करायला लोक धावणार आहेत का? कृपया असे प्रकरणं ह्या लोकांनी करू नये. मुळामध्ये बाबासाहेबाची घटनाच लोक हे मानत नाहीत. तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे बोलण्याचा तो यासाठी दिला आहे की त्याच्यातून तुम्ही समाजासाठी काहीतरी बोला, चांगलं बोला. हे समाजामध्ये फूट पाडण्याचा जो प्रकार करतायत ना, खरं तर सरकारने 2 समाजामध्ये भांडणं लावत आहेत किंवा त्यांच्यामध्ये अशांतता निर्माण करतायत, म्हणून यांना नोटीस दिल्या पाहिजेत. स्पष्ट मत आहे माझं. सैफ अली खान झाला, अरे शाहरुख खानला मानणारे आम्हीच आहोत. आणखीन जे काही हिरो झालेले आहेत, शाहरुख खान, आणखीन कोणते खान आहेत, ते सर्वांना या देशातल्या लोकांनी डोक्यावर नाचवलेलं आहे. जातीचा संबंध येतो कुठं? ह्या अशा प्रकारे त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं समाजामध्ये फक्त आणि फक्त मताचं राजकारणासाठी जातीमध्ये भांडणं लावायचं काम विरोधी पक्ष करतायत. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न. सकाळीच एक बातमी आली होती की सिडकोच्या अध्यक्षपदावरून आपल्याला हटवलं. नेमकं हटवलं की तुम्ही राजीनामा दिला की तुम्ही बाजूला झाला, नेमकं काय? हो, मी आता कॅबिनेट मंत्री आहे. माझा व्याप इतका मोठा आहे. सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मी ॲक्च्युली 13 तारखेला दिला आहे आणि काल तो सबमिट CMच्या कॅबिनेटच्या नंतर त्यांच्याकडे सबमिट केला आहे. सगळ्या जबाबदाऱ्या मीच घ्यायच्या का? मलाच पाहिजे का? इतर कोणी एखादा कार्यकर्ता तिथं जाईल. चांगलं काम करायचा मला अनुभव आला थोडक्या दिवसामध्ये. ऐतिहासिक निर्णय घेतलेत. येणाऱ्या चेअरमनला मी सहकार्य करेन. म्हणून त्याच्यासाठी काहीतरी हटवलं किंवा टाकलं, ते काय कॅबिनेट मंत्रीपद आहे का? परंतु याच्या सगळ्या मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु एक चांगला अनुभव सिडकोच्या माध्यमातून मला आला. जेवढे सर्वसामान्यांसाठी काम करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न केला. आणि माझ्या आणखीन काही कल्पना होत्या, येणाऱ्या चेअरमनला सुद्धा मी त्याच्याशी शेअर करेल आणि चांगला सिडको बनावं, त्यांनी चांगलं काम करावं, हा माझा सुद्धा उद्देश राहील. पण हे चेअरमन पद आपल्याकडेच राहावं, शिवसेनेकडेच राहावं अशी इच्छा आहे? निश्चित शिवसेनेकडे राहावं, नो डाऊट शिवसेनेकडेच असावं. कारण त्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांना सपोर्टिंग जो चेअरमन असला तर चेअरमन आणि मंत्री याच्यामध्ये एक चांगला संवाद साधला जातो. माझं जर काही काम अडलं तर मी शिंदे साहेबाकडे जात होतो, साहेब हे काम आपल्याला केलं पाहिजे. लीज होल्डचा फ्री होल्डचा निर्णय कसा झाला? आज शिंदेसाहेब त्या खात्याचे मंत्री होते, मुख्यमंत्रीही होते. तातडीने तो अंमलात आणला. घराच्या किमती कमी करण्याचा मी प्रस्ताव आणला. आता मुंबईमध्ये एकाच्या ऐवजी 2 घरं सुद्धा घेता येतील हा प्रस्ताव मला यायचा होता, परंतु आता दुर्दैवाने त्याला आला नाही. परंतु मी चेअरमनला निश्चित सांगितलं येणाऱ्याला की आता मुंबईमध्ये राहणाऱ्याला दुसरं घरसुद्धा विकत घेता येतं. निर्णय घ्या, चांगला निर्णय घ्या. मराठी माणूस या मुंबईतून हद्दपार झाला नाही पाहिजे, त्याची काळजी घ्या, हे त्यांना सुद्धा मी विनंती करणार आहे. बीडचं प्रकरण गाजत आहे. अजून देखील त्या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. आज देखील वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं जात आहे. तर एकूणच या प्रकरणामध्ये जे संतोष देशमुख होते त्यांचा आणि म्हणजे तुम्ही देखील मराठवाड्यातले मोठे नेते आहात, काही संबंध या पूर्वी आला होता का? एखादं लेटर त्यांनी तुम्हाला दिलं होतं काही जातीय राजकारण होते असं या संदर्भातलं? हे बघा, जातीय राजकारणाचा रंग त्याला आलेला आहे, हे नाकारता येत नाही. संतोष देशमुखाची जी हत्या झाली, क्रूर रूपाने झालेली, त्याला जो मारणारे कोणी असो, कोणत्याही जातीचा असो, त्याला फाशी झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे. पोलीस त्या दिशेने तपास करतायत. मुक्का लावलेला अनेक लोकांना
आणि आता त्याला ती शिक्षा होईल अशा पद्धतीचा पोलिसाचा तपास पण आहे. आणि म्हणून असा तपास चालू असताना काही लोक याला जातीचा रंग द्यायचा प्रयत्न करत आहेत. हा तो जातीचा, तो त्या जातीचा, मग यांनी आंदोलन केलं का त्यांनी आंदोलन करायचं. यामुळं त्या बीडच्या जे काही बाकीचे जे काही चांगले लोक आहेत त्यांच्या जीवनमानावर सुद्धा परिणाम व्हायला लागलेला आहे. म्हणून आज जर पाहिलं तर काही सरपंच सर्व एकत्रित यायला लागलेले आहेत. ते म्हणतात की कोणीही असेल आरोपी त्यांना कारवाई त्यांच्यावर करा. आणि आम्ही सर्व सरपंच एकत्रित यासाठी आलो की असं भविष्यात कोणत्याही सरपंचाचं कोणत्याही जाती धर्माचा असता तरी त्याच्यावर असा हल्ला होऊ नये म्हणून त्यांनी एकत्रितपणे येऊन हा आपला कोणत्या समाजाचा नाही तर हा सर्व सार्वजनिक लढा म्हणून ते आता उभे राहिलेले आहेत. आणि त्यांचं खऱ्या अर्थानं मनापासून मी स्वागत करतो. एकनाथ शिंदे आता निघणार आहेत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. सगळ्या मतदारांचं ते अभिनंदन करणार आहेत, पण अभिनंदन ज्यासाठी करणार आहेत कारण की मतदारांनी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये भरघोस यश दिलेलं आहे शिवसेनेला. एक मुख्य नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राकडे आता ते जाणार आहेत. कशा प्रकारे ह्या प्लॅनिंग आहे, कशा प्रकारे दौरा असेल, कधीपासून हा दौरा सुरू होईल? हे बघा, एक शिंदे साहेबांनी एक शॉर्ट पिरियड 2.5 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये टीकेला धनी तेच झाले. रोज शिवाची लाखोली वाहणारे लोक शिवा देत होते. शिंदेसाहेब आपलं काम करत होते आणि एक कॉमन मॅनची छबी त्यांनी निर्माण केली. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. मराठा आरक्षणासारखा प्रश्न त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजना आणून त्यांनी सगळ्यांचा लाडके भाऊ होण्याचा प्रयत्न केला. कॉमन मॅन म्हणून त्यांची जी काही प्रतिमा निर्माण झाली ना, आणि त्यामुळे विधानसभेमध्ये घवघवीत यश आलेलं आहे. सगळ्यात त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली होती. म्हणून त्यांचा आभार मानणं, जनतेचे आभार मानणं हे आपलं काम आहे, प्राथमिक कर्तव्य आहे. हे समजून शिंदेसाहेब आता दौऱ्यावर चालले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सगळ्यांशी संवाद साधणार आहे. त्यांची एक वेगळी इमेज तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने निश्चितच आहे राजकीय भाग आहे. येणाऱ्या महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्याची पूर्वतयारी पण होईल. संघटन मजबूत करणं हाही एक त्याच्यातला भाग आहे. म्हणून दोन्ही तिन्ही अँगलने हा मोठा दौरा, त्यांचा यशस्वी दौरा आम्ही आयोजित केलेला आहे आणि मला वाटतं त्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल हे तुम्हाला ह्या दौऱ्यामध्ये दिसून येईल. कुठून सुरुवात होईल दौऱ्याची, कसा असेल दौरा? नाही, आता त्याच्या संदर्भामध्ये आता आणखीन प्लॅनिंग केलेलं नाही, पण निश्चित 1-2 दिवसामध्ये त्यांचा दौरा डिक्लेअर होईल आणि सर्वजण त्या दौऱ्याच्या अनुषंगानं ज्या ज्या भागात जातील त्या ठिकाणी त्या मोठा कार्यक्रम आणि लोकांशी जनसंवाद हा साधला जाईल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकनाथ शिंदे आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत आणि या त्यांच्या राजकीय दौऱ्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं भवितव्य कसं असेल, शिवसेना पक्षाचं भवितव्य कसं असेल, फुटीनंतरच्या शिवसेनेचं भवितव्य कसं असेल हे ठरणार आहे. कॅमेरामॅन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.